फक्त लॉकडाऊन पडणार आहे असं ऐकलं, सगळ्या लोकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी करायला सुरुवात झाली. होय मित्रांनो, लॉकडाऊन जर पडलं ना तर शेतकरी जागेवर मरणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघता या युद्ध सुरू होतं म्हणून केळीचा भाव पडलं होतं, कलिंगडाचा भाव असेल, केळीचा भाव असेल, कांद्याचा भाव असेल, सगळं भाव पडलं होतं. आणि आज एक नवीन ऐकायला भेटते की कोरोना सारखं अजून फिरशी लॉकडाऊन पडणार आहे. तसं नाही पडलं तरी एनर्जी लॉकडाऊन जरी पडलं तर शेतकऱ्याचा काय हाल होईल. काही दिवसापूर्वी मला नगरच्या एका शेतकऱ्याचा फोन आला. मला दादा मी 3 एकर कलिंगड लावलंय, पहिल्यांदा लावलंय, घरच्यांच्या विरोधात जाऊन लावलंय. तरुण शेतकरी होता तो. मला म्हणला 3 एकराला एवढा मोठा खर्च झालाय आणि आज रेट आला 4 आणि 5 रुपये, मी करू काय म्हणला. कर्जाने पैसे घेतात म्हणला आणि त्याच्यावर मी कलिंगड लावलंय. आणि त्या शेतकऱ्याला आज ऐकायला जर भेटलं लॉकडाऊन पडणार आहे तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय. आणि तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला बोलतो अहो की मागच्या किती वर्षापासून शेतीमधल्या पिकांना भाव वाढल्यात का हो, रेट वाढल्यात का हो. पण त्या ठिकाणी तुम्ही खताचा रेट बघा, औषधाचा रेट बघा, किती वाढल्यात या. अहो जेवढा आमचा खर्च होतो ना काय वेळेस तेवढा सुद्धा निघाना झाला शेतीमध्ये. आता मागे काही दिवसापूर्वी बघितलं की बाबा नाही का काही शेतकऱ्यांना 22 रुपये 23 रुपये कलिंगडला रेट घावला. पण असे किती शेतकरी तुम्हाला सांगा तुम्ही. 100% पैकी फक्त 10% लोकांना भाव भेटला, 90% लोकांचं करायचं काय. आणि तुम्हाला वाटेल मी शेतकऱ्याला निगेटिव्ह करतोय. अरे बाबांनो, मी जे अनुभवतोय जी शेतीमध्ये करतोय ना त्या गोष्टी मी तुम्हाला मांडतोय. मी काय कुठला कन्सल्टंट नाहीये की बाबा तुम्ही शेती करा, हे पीक लावा, ते पीक लावा, तुम्हाला 100% प्रॉफिट करून देतो म्हणाला. मी एक शेतकरी आहे आणि मी अनुभवतोय ना त्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. मग इथून पुढे नवीन नवीन पोरं एक्सपेरिमेंट करायला लागले, ते नवीन मध्ये शेती सुधारायला लागली ती या. पण त्या मालाला जर भाव भेटत नसेल, माझं तुम्ही हातात गेलं कलिंगड बघा मित्रांनो, एक हात धरून माझा अवघडला या. काय क्वालिटी काढली कलिंगडाची. हे कलिंगड अजून ह्याला 15 दिवस टाइम आहे, अजून फुगणार आहे कलिंगड हे. आणि ह्या कलिंगडाला आज भाव काय आहे 4 आणि 5 रुपये किलो. आणि चुकून जर लॉकडाऊन पडलं तर हे कलिंगड जागेवर नसणार आहे. मग कसं तरुण पोरा शेतीमध्ये उतरतील. काय मी बोलून गेलो.